नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महानगरपालिका निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे ते आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मायानगरी मुंबईवरची सत्ता कोणाच्या हाती जाणार। सर्वात मोठा आणि धक्कादायक एक्झिट पोल जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी चुरशीची लढत आणि सत्ता स्थापनेसाठी आवश्यक किमान 115 नगरसेवक लागणार आहेत। पण कोण जिंकणार बाजी? ठाकरे सेना की शिंदेची सेना, भाजप की काँग्रेस? आणि या निवडणुकीत मनसेचा किंगमेकरचा रोल ठरणार का? बघूयात सविस्तर। मंडळी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर हे एकत्र येतील असं राजकीय विश्लेषक सांगतात। त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढले तर त्याचे परिणाम काय होणार आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात। त्याआधी मतांची टक्केवारी काय सांगते एक नजर टाकूयात। मुंबईत मराठी मतदार 38%, मुस्लिम मतदार 19%, उत्तर भारतीय मतदार 17%, गुजराती राजस्थानी मतदार 15%, दक्षिण भारतीय मतदार 6%, ख्रिश्चन मतदार 3%, सिंधी, बंगाली, पारसी आदी मतदार 2% असं मायानगरीचं मताचं गणित आहे। या मतांच्या आधारे तयार झालेला आहे हा महिनाभरापूर्वीचा सर्वेक्षणाचा एक्झिट पोल। पाहूयात कोणाला मिळणार किती जागा। समाजवादी पक्ष 2 जागा, राष्ट्रवादी शरद पवार 5 जागा, अपक्ष 8 जागा। मंडळी, मुंबईत महानगरपालिकेत अपक्षांचाही रोल महत्त्वाचा असतो। राष्ट्रवादी अजित पवार 8 जागा, मनसे 11 जागा, शिंदे गट शिवसेना 25 जागा, काँग्रेस 26 जागा, उद्धव ठाकरे गट शिवसेना 62 जागा, तर भाजप 80 जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे। महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा मिळून 113 जागा होतात, तर महाविकास आघाडीत म्हणजे उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार यांना 93 जागांवर विजय मिळू शकतो, तर मनसे आणि अपक्ष यांना 19 जागा। म्हणजे अपक्ष आणि मनसे हे किंगमेकर आणि गेम चेंजर ठरू शकतात असा या पोलचा अंदाज आहे। विशेष म्हणजे जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली तर 38% मराठी मतांचे प्रचंड फायदे होऊ शकतात। युतीमध्ये निवडणूक लढवली तर उद्धव ठाकरेंचे 73 नगरसेवक निवडून येऊ शकतात, तर राज ठाकरेंचे 15हून अधिक नगरसेवक निवडून येऊ शकतात आणि महाविकास आघाडीला सोबत घेऊन उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवू शकतात। मुंबईच्या राजकारणात आता नवं वळण। सत्ता कोणाच्या हातात? ठाकरे मनसे युती होणार का की भाजप पुन्हा बाजी मारणार? आपल्या मते काय होईल? उद्धव ठाकरे पुन्हा मुंबईत सत्ता स्थापन करतील का? कमेंट करून नक्की सांगा। जय महाराष्ट्र।